मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जनगणनेचं काम तुम्ही सुरू केलेलं असेल, काम सुरू केल्यानंतर अडचणी भरपूर येणार होत्या आणि तशा त्या यायला लागल्यात। मी काही व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत। डायरेक्ट काम सुरू कसं करायचं, इमारतींना क्रमांक कसे द्यायचे, त्यामध्ये क्रमांक कसे घ्यायचे, रिकामं घर मंदिर असेल तर काय करायचं, त्याचबरोबर एकाच इमारतीमध्ये अनेक गणना घरं असतील तर त्याचं इमारती क्रमांकाची पुनरावृत्ती कशी करायची या बाबतीतले व्हिडिओ किंवा लॉग इन करण्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दिलेला आहे। ते व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की पहा, तुमचं काम सोपं होईल। आता जो मी तुम्हाला व्हिडिओ देतोय, हा जो तुम्ही पाहताय, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिकामं आणि बंद घर आणि त्याच्या बाबतीतली माहिती कशी लिहायची। आता बंद घराचे दोन प्रकार आहेत, एक कायमस्वरूपी बंद, ते कधीच तुम्हाला तिथं माहिती किंवा तिथं माणसं पण मिळणार नाहीत, आणि दुसरा आहे तात्पुरतं बंद, म्हणजे तुम्ही आज माहिती घ्यायला गेलाय आणि आज ते कुठंतरी बाहेर गेलेत 2 दिवसासाठी 1 दिवसासाठी, ते नंतर तुम्हाला भेटणार आहेत, तर त्यांच्या बाबतीत काय करायचं ही माहिती पाहणार आहोत। आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न गोठा, त्या गोठ्या बाबतीत काय लिहायचं तेही आपण आज पाहणार आहोत। तर बघा, आपण सुरू करूया। त्यासाठी मी तुम्हाला काही पहिल्यांदा फोटो दाखवतो। तर हे फोटो बघा मित्रांनो, प्रत्येक इमारतीजवळ तुम्ही गेलात की पहिले 7 प्रश्न हे तुम्हाला भरावेच लागणार आहेत। त्यातले हे पहिले 3 प्रश्न आहेत किंवा ह्या पहिल्या 3 गोष्टी आहेत, एक ओळ क्रमांक, दुसरा इमारत क्रमांक आणि तिसरा गणना घर क्रमांक। ओळ क्रमांक हा ऑटोमॅटिक येणार आहे, तुम्ही काम सुरू केलं, एकासाठी काम करायला उघडलं की ओळ क्रमांक आला, म्हणजे प्रत्येक एंट्रीला एक ओळ क्रमांक। आता हे ओळ क्रमांकसुद्धा कधी कधी जादा होतात, एखादी एंट्री तुम्ही डिलीट केली तर ओळ क्रमांक डिलीट होत नाही, त्यासाठी काय करायचं हे तुम्हाला मी कदाचित पुढं सांगतो पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये। इमारत क्रमांक तुम्ही टाकायचा आहे आणि गणना घर क्रमांक ऑटोमॅटिक येण्यासाठी या नवीनवर क्लिक करायचं। हे 3 प्रश्न झाले। हे 3 प्रश्न झाले की पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चौथा असणार आहे, जमिनीसाठी मुख्यतः वापरलेले साहित्य। जमिनीचा प्रश्न आला की ही एक पॉपअप विंडो येणार आहे, ही काय म्हणते, सदर कुटुंबाने स्वगणना केली आहे का, तर ते निवासी कुटुंब असेल तर हा प्रश्न योग्य आहे, याला तुम्ही होय नाही काय तर निवडू शकता। समजा ते रिकामे घर दुकान बिकान असेल तर हा प्रश्न म्हणजे उपयोगाचंच नाही, त्यामुळे याला नाहीवरच डायरेक्ट क्लिक करायचं। पण निवासी घर आहे आणि तरीसुद्धा त्यानं स्वतःची गणना केली नाही तर नाही म्हणायचं, आणि समजा केली असेल एखाद्यानं तर होय म्हणायचं। होय म्हटलात की त्यांना जो ID मिळालेला आहे गणना केल्यानंतर तो टाकायचा, सगळे प्रश्न ऑटोमॅटिक भरले जातात। तर हा चौथा प्रश्न आहे, त्याचं हे मी नाही म्हटल्यानंतर तो असा तुम्हाला दिसेल, याची तुम्हाला माहिती भरायची जमिनीसाठी काय वापरलं, हा माहिती भरून इथं पुढे करायचं। पुढे केल्यानंतर तुम्हाला पुढचा 5वा प्रश्न येईल। 5वा प्रश्न काय, भिंतीसाठी, तोही भरायचा आणि पुढेवर क्लिक करायचं। त्यानंतर 6वा प्रश्न छतासाठी येईल, तोही भरायचा आणि पुढेवर क्लिक करायचं। त्यानंतर 7वा प्रश्न येईल। हा 7वा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। या 7व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देता, या 1 ते 9 आणि 0पैकी किंवा 10 समजा येईल, या 1 ते 10 पैकी काय देता त्याच्यावर तुमचे पुढचे 8व्यापासूनचे प्रश्न अवलंबून आहेत। यातलं जर तुम्ही हा पहिला जर ऑप्शन निवडलात तर तुम्हाला 8 ते 34 पुढचे प्रश्न सगळे भरावे लागणार आहेत, आणि यापैकी जर 2 पासून जर या 0पर्यंतचे जे प्रश्न निवडलात, हे इथून इथंपर्यंत, तर तुमचे इथंच हे काम, म्हणजे इथंच तुमची माहिती संपणार आहे। आता आज आपण बंद घर कायमस्वरूपी आणि बंद घर तात्पुरतं या बाबतीत माहिती घेऊया। त्यासाठी काय लिहायचं, त्यासाठी आपण याच प्रश्नाचा एक स्क्रीनशॉट बघूया आणि त्याच्यावरून माहिती घेऊया। एकच मिनिट, ठीक आहे। हा तो स्क्रीनशॉट आहे, 7व्या प्रश्नाचाच हा स्क्रीनशॉट आहे। समजा एका घराजवळ गेलेला आहे, ते बंद आणि ते घर बंद आहे, कुलूप आहे, तिथं कोणीच राहत नाही। शेजाऱ्याच्यानी सांगितलं हे इकडं कधीच येत नाही, ते दुसरीकडे कुठंतरी बाह्य गावात राहतात कामानिमित्त, आणि आपल्याला कळलं ते आता आपली हे काम संपेपर्यंत येणारच नाहीत, तर त्यांच्यासाठी काय करायचं, बघा, रिकामे घरावर क्लिक करायचं आणि कुलूप बंद या मुद्द्यावर क्लिक करायचं। एवढं करून पुढे केलात की डायरेक्ट मोबाईल क्रमांकांचा प्रश्न येईल 34वा। त्याच्यात मोबाईल क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, शेजाऱ्याने मोबाईल नंबर त्यांचा दिला तर ठीक, नाही दिला तर न टाकता तुम्ही सादर करावर क्लिक करायचं। यांची माहिती पूर्ण झाली। आता तात्पुरतं बंद घर आहे, त्याच्या बाबतीत काय करायचं बा, आज तुम्ही गेलाय, ते घराला कुलूप आहे, ते कुठंतरी गावी गेलेत किंवा सगळे शेतात गेलेत आणि नंतर संध्याकाळी भेटणार आहेत किंवा उद्या तुम्हाला भेटणार आहेत, तर त्यांच्यासाठी काय करायचं, तर त्यांच्यासाठी निवास हा पर्याय निवडायचा। कुलूप बंद वगैरे काय नाही, पुढं जायचं आणि काय करायचं, लगेच बाहेर पडायचं ॲपमधून, म्हणजे बॅक यायचं, पूर्ण बॅक यायचं, जिथंपर्यंत तुम्ही काम सुरू करता ना तिथंपर्यंत बॅक यायचं। त्यानं काय होणार आहे, ते घर अपूर्ण या कॅटेगरीत नोंदवलं जाणार आहे। म्हणजे तुम्हाला मी माझ्या ॲपमध्ये थोडक्यात दाखवतो, जे काम आपण पूर्ण करतो ते पूर्ण झालेलं असतं आणि जे काम आपण तसंच सोडून देतो ते अपूर्णमध्ये नोंदवलं जाईल। हे बघा, मी आता माझ्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो, तिथं ॲप आहे। आता इथं बघा, इथं हे घर आहे, याची इथं एकच मिनिट,
आता हे आहे इथं ह्याची स्थिती पूर्ण दाखवते, याची स्थिती लॉक आहे म्हणजे हे कायमस्वरूपी घर लॉक आहे, त्यामुळे याची माहिती मी भरलेली नाही ते बंद. आणि जर तुम्ही एखादं घर थोडंसं भरून सोडून दिलात तर या पूर्णच्या ठिकाणी लाल कलरमध्ये अपूर्ण येणार आहे. मग त्याची माहिती परत तुम्ही या पेन्सिलवर जाऊन पुन्हा सुरू करू शकता, म्हणजे एडिट थोडक्यात. आणि पुन्हा सगळे प्रश्न जिथोपर्यंत भरला आहे किंवा पहिल्यापासूनचे पुन्हा त्या व्यक्तीचे प्रश्न सुरू होतात. ओळ वगैरे तीच राहते, त्याचं इमारत क्रमांक तोच राहतो, गणनाघर क्रमांक तोच राहतो, फक्त आहे तेच काम तुम्ही पुढं चालू करता. याचाच अर्थ तात्पुरतं बंद घर असेल तर तुम्ही पुन्हा ते काम सुरू करू शकता. किंवा समजा दुसरा एक पर्याय आहे, त्याच्यासाठीच तुम्ही काय करू शकता, त्या घराला तुम्ही काय करू शकता, निवासी पण म्हणू शकता आणि कुलूप बंद पण म्हणू शकता. म्हणजे ते निवास आहे पण सध्या कुलूप बंद आहे असंही करू शकता. ही माहिती पण तिथं आता मी दाखवलं तिथं जाऊन पुन्हा एडिट करून सुरू करता येते. तुम्हाला तुमच्यावर आहे तुम्ही काय निवडायचं. शक्यतो अपूर्णमध्ये ठेवा आणि पुन्हा त्याची माहिती भरा. तर संपला विषय. कायमस्वरूपी बंद आणि तात्पुरतं बंद घराचा विषय इथं संपला. आता गोठ्याबाबतीत काहींचे प्रश्न आहेत. तर गोठ्याला काय करायचं बघा. जर गोठा असेल तर काय घ्यायचं, 9वा घ्यायचा, इतर निवासाव्यतिरिक्त वापर. हा निवडलात की तुम्हाला हा चौकोन चालू होतो. ह्या चौकोनात माहिती लिहायची, जनावरांचा गोठा असं सरळ टाईप करायचं, व्हॉईस टाईप किंवा टायपिंग करून करायचं आणि पुढेवर क्लिक करायचं. इथं तुमची याची माहिती संपते. कोणताही यातला दुसऱ्यापासून 9व्यापर्यंतचा विषय घेतलात की लिहायचं. समजा हा पर्याय निवडलात तर चौकोनात लिहावं लागणार, हा पर्याय निवडलात तर चौकोनात लिहावं लागणार, हा पर्याय निवडलात तर चौकोनात लिहावं लागणार, हा पर्याय निवडलात तर चौकोनात लिहावं लागणार. या पद्धतीने हे प्रार्थनास्थळ निवडला तर चौकोनात लिहावं लागणार, गणपती मंदिर, महादेव मंदिर अशा पद्धतीने. तर या पद्धतीनं आहे, सोपं आहे अतिशय, काही काळजी करू नका आणि या पद्धतीनं तुमचं काम पूर्ण करा. तर ही माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त लाईक शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ही शंका खूप जणांना आहे. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बेस्ट ऑफ लक.